अहो अहो ऐका की जरा असं काय करायला असा अहो बसा की गाडीवर सोडतो तुम्हाला असं चालत जाणं बरं दिसतंय वय अहो बोला की काय तर अहो चूक झाली माझ्याकडनं माझा विश्वास आहे की तुमच्यावर अहो असं काय करताय अहो ऐका की अहो तुम्हीच म्हणताय ना व मी निर्मळ आहे साधा आहे मग साध्या मनाच्या माणसावर चिडायचं असते वय हो राणादा हो वहिनी काय झालं असं वहिनी चालत का निघाल्यात ते सकाळच्याला चालायचा व्यायाम चांगला असतो ना व म्हणून ते जरा चालत चाललेत सकाळ होय हो आता तर 10 वाजले काय भांडण मिनिट झालं काय का भानकर वाटतोय हे बघ आधीच कॉलेज आला उशीर झालाय तुझा काय हो नमस्कार सचिन भाजी नमस्कार कसे आहात तुम्ही मी मस्त आहे तुम्ही मी पण मस्त चला निघू मी चल निघू काय हा चालतंय चालू दे तुमचा चालण्याचा व्यायाम बरं मला ते गोंधळाच्या घरापर्यंत सोडा की हो आता गाडीवर बसा काय नाही तर उचलून बसून मी अहो अहो असं काय करायला असा अहो लोकसनी काय की आपलं भांडण झालं म्हणून अहो आपण आपल्यात बसून सोडू की अहो नमस्कार 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 कुठं आहे दौरा ते अंजली बाईसनी कॉलेजला सोडायला चाललोय मग चालवत का नाही लागलाय वहिनीसनी पुढे जाऊन गाडीवर बसणार आहेत त्या पण गाडीवर बसून का नाही मग ते समजा जाऊ दे हात कशाला मारले होते ते आपल्या उसाला तोड आल्या आणि तुमच्यामुळे दर बी चांगला मिळालाय खुश आहेत घरातली सगळी आता वा चांगले की शेतकरी खुश म्हणजे जग खुश जाऊ काय मी आता अंजली बाई पुढे थांबले असेल आणि वाट बघत असेल माझी थोडा त्यावर वहिनीची ऊस खायला घेऊन या की एक डाव वय वय येतोय तो बरं येऊ काय नमस्कार नमस्कार अहो असं काय करताय आणि हा ते ऊस तोडणे आले ना व ते ऊस खायला बोलत आहेत कधी जायचं बरं कवा जायचं ते ठरवू आपण आज चला ठरवू काय तुम्ही बसा की गाडीवर सोडतो कॉलेजला अरे कशी चालली आहे तुमची शाळा अहो शाळा आहे तशी आहे पण लय बोर होते बघा आम्हाला का अभ्यास करत नाही आहेत वाटतं करतोय वहिनी पण तुम्ही जसं शिकवता नव्हतो तसं नाही बघा आता वय अरे असं काही नसतं आपण मन लावून शिकलो ना की सगळं जमतं आपल्याला वय वय अंजली बाई बोलतात ते एकदम बरोबर आहे बघा अंजली बाईंनी सांगितलं तसं शिकायचं काय ते बघतो आमचं आम्ही तू कशाला मध्ये कड म्हणालायस वहिनी सांगा की तुम्ही कधी येणार शाळेत परत ते कोर्स संपला की शाळेत येणार काय बरोबर ना तू काय बस वहिनी तुम्ही सांगा हा सांगा आता हा जर्मनचा कोर्स पूर्ण झाला ना की मी येते लवकरच पण तोवर तुम्ही सगळेजण मन लावून शिका वहिनी तुमचं एक भारी आहे बघा गाडीवर नेताच आता पण आमचं तसं नाही दंगड तोडत चालत जावं लागतं शाळेला नाही आजपासून मीही रोज चालतच जाणार निघते मी अहो ऐका तर अगोदर बांधला का ते सांग कोण म्हणलं आम्ही म्हणतोय आज ओळखतोय वैर तुला का बांधला ते पहिला सांग आम्हाला अरे मी कुठे भांडलंय अरे मज्जा करायला त्या मज्जा करायला आम्ही काय पाण्यातलं बाळ वाटलो वैर तुला रानदा आता खरंच तुझी तांगडी मोडायला लागते बघा अरे जाऊन येतो मग जे करायचं ते करा सोड मला तू बांधलास का सांग अगोदर अरे नाही भांडलोय रे अरे मज्जा करायला म्हणलंय ना व तुझी आम्ही मज्जा कशी करतो ते अरे नाही रे रानदा थांब रे थांब रे थांब रे सोडा अरे सोड अरे थांब रे अरे थांब की एकदा सांगितलं ना मग तुला लई महत्वाचं बोलायचंय मला बघ मला माहितीये लई उशीर व्हायलाय पण आयुष्याचा प्रश्न आहे रे आपल्या हे बघ तू थांब तिथंच अंजली यायला लागली मी करते तुला हा काय फोन तरी करायचास ना मला अगं नेटवर्कच मिळत नव्हतं कस्टमर केअरशीच बोलत होते बघ राणा तर नाही आला काय त्याच्याबरोबर जाणार होतीस ना मग नाही ते आज येणार नाहीयेत त्यांना काम आहेत चल आपण दोघे एकत्र जाऊ काय हा जायचंय ना कॉलेजला जाऊया की
मग चल. हे कसला विचार करतेस? कालचं अंजली, मला त्या मुलाबरोबर नाही का लग्न करायचं? माहितीये मला, पण कालच बोलायला हवं होतंस ना मग तू. काल कशाला गप्पा बसली? अगं आता एवढ्या सगळ्या माणसांसमोर कसं बोलणार होते मी? कसं म्हणजे? लग्न तुला करायचंय ना, तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, मग स्पष्टपणे बोलायलाच हवं. असं नाही ग बोलतायत अंजली. मग कर लग्न. अजिबात नाही अंजली. अगं आता तू जशी वैतागलीस माझ्यावर तर काय करू ग मग मी? तिकडे बापू पण मागा लागलेत माझ्या. त्यासनी तर हे स्थळ लईच पसंत आहे बघ. अगं मग तू त्यांना सांग ना तुला पसंत नाहीये म्हणून. सांगितलं की मी. तर मग बापू म्हणतात तुझ्यासाठी काही महाराजा आणायचा काय शोधून. काही संबंध नसताना आईवर बी लई जाळ काढला बघ त्यांनी. बापूसनी समजावणं म्हणजे लई अवघड आहे. अंजली काहीतरी कर ना प्लीज प्लीज. मला लग्न नाही करायचं. हे बघ रेणू, तुला लग्न करायचं नसेल तर तुलाच आधी सुरुवात करावी लागेल. मी तुझ्या पाठीशी आहे, पण तू आधी सुरुवात तर कर. तुम्ही इकडे आहे वय, चला सोडतो तुम्हाला. रेणू चल, तिकडे रिक्षा थांबली. अंजली अगं राणा तर तुला सोडायला आलाय ना व, मग जा की त्याच्या बरोबर. मी येते माझी. मी तुला सांगितलं ना, चल आपण एकत्र जाऊया. हे रेणू, या लग्नाच्या चक्कर मध्ये आमच्यात भांडणं व्हायलात बघ. नाही नाही अंजली, अगं माझ्यामुळे उगाच तुमच्या दोघांमध्ये कशाला भांडणं? मी येते की माझी मी. तू जा. हा एकदम बरोबर बोलीस बघ तू. एकदा सांगितलेलं कळतंय. आपण एकत्र जाऊया. चल लवकर. अगं पण माझ्यामुळे तुमच्यात कशाला भांडणं व्हायला लागली आहेत? अगं एकदम किरकोळ आहे, पण यासनीच मनाला लावून घेतले बघ. नाही अंजली, हे बघा तुम्ही दोघं निवांत बोला आणि तुमची भांडणं सोडवा. हा मी येते रिक्षा. मी तुला काय सांगितलं? माझ्या बरोबर चल. अंजली अहो ऐका की अहो चला की सोडतो कॉलेजला. अंजली बाबा कोल्हापूरला जायचं. रेणू, अरे ही तर माझ्या बरोबर येणार होती ना. अरे म्हणून थांबलो होतो ना मी इथे. आणि आता एकटीच चालले रिक्षातून. काय ग? तुला किती झाली ना व? अरे काय रेणू अगं काय? अगं बघ की धुरळा किती झालाय. अगं मग तोंडाला रुमाल बांध ना. नाही नको राहू दे. असू दे की. फास्ट घे की थोडंसं. कशाला? उशीर व्हायला ना मग. किती वाजलेत बघ की. उशीर होईल पोहोचेल आपण. या की जरा दादा फास्ट. अशी का वागतेय? घड्याळ दे. अगं बाई सॉरी. ए उठीत ना. अगं बॅगवर बसलीस की माझ्या. काय गडबड आहे रे तुझी एवढी? हा तू घामाचे दावायला आहेस तुम्ही लय कामात आहे म्हणून. तुला जाऊन काय पैसे मिळणार आहेत काय? नाही पैसे नाही, पण निदान कटकट तर सुटल ना बा तुझ्या मागची. चला बाबा, स्वतःच्या तोंडून कबूल तरी केलंस तू. एवढा बी खुश व्हायची काही गरज नाही आहे सूरज. हा नाही, आम्ही जे ठरवतो का नाही ते आम्ही मिळवूनच राहतो. जे आम्हाला पाहिजे ते आम्ही मिळवणारच. आता आणि काय मिळवणार आहेस? काय मिळवणार म्हणजे? अरे असं आहेच काय आमच्याकडं?
बर बाई, तू लंकेची पार्वती आहेस. काय पाहिजे लवकर सांग बघ. हे बघ, मला जमणार असेल तर देणार, नाही तर उगाच किरकिर लावायची ना सकाळ सकाळी. सांग लवकर. आमच्या कोर्सचं काय झालं रे पुढं? का त्या पॅरिसच्या खानदानी कॉलेजची नुसती स्वप्न दावायलास? ते तू बस की लोकांची लग्न जुळवत आणि माझ्या नावानं शिमगा कर मग. सूरज, थांब सूरज. नाही, तुला आत्ताच सांगून ठेवतो, जर आमच्या कोर्सच्या बाबतीत काही मागं पुढं झालं तर तू आमचा खरा शिमगा बघशील बघ. हे बघ, तुला कोर्स करायचा तर कर की मग. मी कोण नाही म्हणलो काय? हा, 4 पुस्तकं तोंडावर आणून मारली म्हणजे कोर्स झाला असं नसतंय र. एंट्रन्स एक्झामला या अवघड असती म्हणून पुस्तक आणली होती अभ्यासाला, टाकली सगळी फाडून. अरे फॅशन डिझायनिंगचा कोर्स आहे तो, त्यात फाडत्यात. काय कळणार आहे म्हणा? तुला तरी काय कळते का? काय कळतंय म्हणजे? हे बघ, फोन मध्ये आम्ही हे अभ्यासाचा व्हिडिओ बघत असतो. हा, तुझ्यासारखं फोन मध्ये राहून नुसतं टाइमपास करत नाही. अरे ठीक आहे, तू हुशार, मी ढ. बस इथं आधी बस इथं. ठीक आहे, पहिला विचार पहिले. अवद्याला विचार. अवधूत भाऊजी म्हणावं ग, मोठा आहे तुझ्यापेक्षा. तुझ्यासाठी असेल तो मोठा बेटा, आमच्यासाठी नाही. पहिला विचार. हे सगळं राहू दे बाजूला. अरे हो, नाही आमचा त्यो. बस, तुला खरंच करायचं काय ते सांग पहिलं. अरे मग काय टाइमपास करायलोय काय आम्ही? बघ हे समज. ठीक आहे, मग सगळ्यात पहिलं त्या रेणूच्या लग्नाचं खूप डोसक्यातनं काढ बघ. अगं वहिनी म्हणतात तसं तिचं तिला ठरवू दे की. आत्ता खरं मनातलं बाहेर आलं बघ तुझ्या. नाही, लईच पोळ काय रे तुला तुझ्या वहिनीचा. ते काय नाही, आता आम्ही रेणूचं लगीन ठरवून देणार म्हणजे देणार. अरे एखाद्या माणसाचं भलं व्हायलंय तर तुमच्या समद्यांच्या पोटात एवढं का दुखतं रे? अगं वहिनी आणि रेणू बी दोस्तच आहेत ना. वहिनीला काय रेणूचं वाईट व्हावं असं वाटतंय काय? मामासनी बी तसंच वाटतंय. अगं मग तेच की, तू कशाला एवढी गडबड करायला लागलीस? कारण चांगलं स्थळ हातचं जाऊ नये म्हणून. या आता स्थळ चांगलं आहे का वाईट तुला काय माहिती का? म्हणजे आमच्या पप्पांवर संशय घ्यायलायस? अगं नाही, अगं तुझ्या पप्पाचं काय नाही घ्यायच्यात. ते पोरगा आहे की नाही, त्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय बघ. मला बी आणि अवद्याला बी. काल बी बघितलंस कसं तोंड लपून गेल्यासारखं वाटलंय मला ते. खरंच की काहीतरी गडबड आहे बघ त्याच्यात. हा, भानगड तर हायच की. आहे की नाही? नाही, कसं असतंय सूरज, कावीळ झालेल्या माणसाला समजा जगच पिवळं दिसतंय, तशी गत झाल्या बघ तुम्हा दोघांची. तुला झाली असेल कावीळ म्हणजे काय आम्ही बाद आहे बाई? आता तुम्ही दोघं चांगलंय ना, तो पोरगा बी चांगलाच असला पाहिजे की. त्या पोराचा आणि माझा काय संबंध? संबंध हाय, जरा भरोसा ठेव की आमच्यावर. तुझ्यावर भरोसा ठेवू नाही बाई. कवा काय कशासाठी करशील काय नियम नाही त्याचा. भरोसा ठेव म्हण. आमचा नेम लई नेम काय सूरज. तुझ्या भावाच्या आणि वहिनीच्या लव्ह स्टोरीवर आम्ही नेम धरून कसा नेमका बाण मारतो बघच तू. मास्तरीनी एका साईडला आणि तुझा रानादा आमच्या साईडला. राणादा काय झाले? कुठं काय? अरे मग काय मी खेळताना तुझं लक्ष नव्हतं. अरे तू जर असं खेळाला ना तर बाकीच्या पोरून काय आदर्श घ्यायचा तुझा? मी खेळलो की. अरे पण लक्ष तुझं दुसरीच होतो राणादा. ते जरा काय ना काय झालं? खांदा राहू दे, सोड. अरे ते नवरा बायकोच्यातल्या गोष्टी आहेत, तुला नाही कळायचं. नाही कसं? अरे माझं बी लगीन झाले राणादा. काय झाले सांग? काय नाही, जाऊ दे. काय झाले सांग की राणादा. काय नाही, माझ्या आणि अंजलीबाई मध्ये वाद झाला. कसला? अरे काय नाही, ते जरा किळकर सरुशी आहे राणादा. अरे वनवा पेटताना असं किरकोळ वाढतोय बघ, पण एकदा पेटला इजिता नाकी नळी होती. संसार म्हणजे काय खायची गोष्ट नाही. काय झाले सांग? वहिनींनी रेणूसाठी स्थळ आणले, तर वहिनी काय वाईट करणार आहेत का मला सांग? ते आपलं कर्तव्य म्हणून समज करायला आहेत, पण अंजलीबाईशी काय पटणच झाले बघ. त्यावरनं जरा काय राणादा. अरे लगीन कुणाचं आणि भांडतय कोण? आता चूक झाली ना व, त्यांची माफी मागचं. पण राणादा, अरे नवरा बायको समजदारपणा कसा दाखवायचा हे तुझ्याकडे शिकलो आणि तूच असं वागायलायस.
पहिली जाऊन वहिनीची माफी माग. हे आता कॉलेजमध्ये असणार. रातच्याला आल्यावर सांगतो. राणादा वनवा पेटा उशीर लागत नाही. आता पहिल्यांदा जाऊन त्यांची माफी माग बघ. मग तू चाल की माझ्या संगत. मी नाही रे बाबा. अरे माझा आणि कॉलेज पहिल्यापासून वाकडा आहे. ते काय बी असू दे, तू माझ्या संगत यायचं म्हणजे यायचं. तू आयडिया दिलीस ना व. अरे पण आता पण बिन काय नाही, आपण आत्ताच्या आत्ता कॉलेजमध्ये जायचं. काय बी झालं तरी मी अंजलीबाईंचा राग घालवणार म्हणजे घालवणार. त्यासाठी मला काय बी करावं लागलं तरी चालेल. अंजू 2 मिनिटं थांबूया काय? भाऊ काय झालं? अंजू मला आता लई राग यायला लागलाय बघ. काल रात्री एवढे स्पष्ट शब्दात सांगून पण बापू ऐकायलाच तयार नाही आहेत अगं. बहिणी साहेबांचा शब्द मोडायचा नाही असंच म्हणतायत. रेणू तू उलट सुलट काही बोलू नकोस. नीट शांतपणे समजावून सांग. आता नीट सांगायचा काहीच फायदा नाहीये ग. आता आवाज वाढवायलाच लागला. रेणू अगं तुझे वडील आहेत ना, आवाज काय वाढवायचा म्हणतेस? नीट नम्रपणे सांग, त्यांना व्यवस्थित समजेल. आणि ते काय लगेच बळजबरी तुझं लग्न नाही लावणार आहेत. लावून पण देतील ते, त्यांचं काय बी सांगता येत नाही बघ. लई तरकटी आहेत ते. अगं मग तर तूच सांभाळून घ्यायला हवंस ना त्यांना. मला तर काहीच सुधरणं झालंय. ऐक माझं, आता मनातनं सगळे विचार काढून टाक. आपण कॉलेजमध्ये आलोय ना, मग छान अभ्यासाकडे लक्ष दे. चल अंजू तुझं आणि राणाचं काय झालं? काही नाही, कॉलेज सुटल्यावर सांगते. चल 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 बस. लवकर आला. हो, आज आम्ही दोघी लवकर आलोय. व्हेरी गुड. हाय हाय. अंजली, राणा कुठे आहे? अगं बाहेर पण नाही दिसला मला. नाही, आज त्यांना जरा काम आहे म्हणून नाही आलेत ते. हे रेणू, तो चेहरा का पडलाय? बॉयफ्रेंडची भांडण झालंय ना? खरं सांग. हे काही पण काय अगं, असं काही नाहीये. अगं नाही काय नाही, तुझ्या चेहऱ्यावर क्लिअर दिसतंय. अगं चेहरा सगळं सांगतो. ठीक आहे, कदाचित भांडण नसेल झालं, पण काहीतरी तर बिनसलंय ना. आणि हे जे बिनसणं आहे ना, हे डेफिनेटली अफेअरवाला बिनसणं आहे. नाही ग बाई, तुला काय माहित ग? मला खरंच सगळं माहिती आहे. एक्सपिरियन्स आहे मला. बॉयफ्रेंडशी भांडण झालं ना की असंच होतं. असं काही नाहीये ग बाई. अंजू तू हिच्याकडे लक्ष देऊ नकोस बरं का, काय पण बोलत असते. आणि काहीतरी अंजली, तुझं पण काहीतरी बिनसलंय. तुझं पण भांडण झालंय बहुतेक. ए तुला काय माहित? मी आत्ताच सांगितलं ना, मला सगळं माहितीये. हे बघ, आज या दोघी आपापल्याच आल्या. राणा त्यांना सोडायला पण नाही आला. आणि हिचा चेहरा बघ, क्लिअर कळतंय की खरं सांग भांडण झालंय ना. करेक्ट आहे ना? चर्चा झाली असेल तर अभ्यास करूया आपण. गुटेन मॉर्गन सर. गुटन मॉर्गन. सर आज उशीर केलाय. हो, आज कोणीतरी मला भेटायला येणार होतं पण आलं नाही. मला एक गोष्ट कळत नाही, जर दिलेला शब्द पाळता येत नाही तर शब्द देतात कशाला? उगाच माझा वेळ वाया घालवला. नोटबुक काढा सगळ्यांनी. कोण होतं सर? आता कोण होतं हे कळून माझा वाया गेलेला वेळ परत येणार आहे का? नाही ना. त्यापेक्षा अभ्यासात लक्ष घाल जरा.
इथं आपल्या माणसांनाच आपली किंमत राहिली नाही. हे वाक्य लिहून घ्या. ऑलवेज कीप युअर प्रॉमिस.